हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामतीत नणंद भावजे लढत अटळ। सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात। दोन्ही उमेदवार पवार घराण्यातीलच असणार। महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा टीव्ही9 मराठीकडे दावा। राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या नेत्यांच्या शरद पवारांकडून गाठीभेटी। राज्य साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि कुणाल जाचक यांची पवारांसोबत भेट। अमित शहा स्वतः मातोश्रीवर आले होते। विंध्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय। मोदी शहांसोबत राहून त्यांना खोटं बोलण्याची सवय लागली। संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। 21 तारखेपर्यंत अधिसूचनेची अंमलबजावणी करा, अन्यथा मराठ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल। अजित पवारांनी अधिवेशनात सगळ्यांबाबत बहुमतानं मत मांडावं, जरांगेंची मागणी। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा मानस, पण काही लोकांना झटपट निर्णय लागतात। जरांगेंच्या उपोषणावर अजित पवारांकडून भाष्य। आदित्य ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। नवी दिल्लीत मुंडे भगिनी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकीनंतर प्रीतम मुंडेंचा वाढदिवस साजरा। भाजप अधिवेशनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील नेते दिल्लीत। शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांसह इतर आरोपींच्या चौकशीची शक्यता कायम। अण्णा हजारे आणि शालिनी पाटलांकडून नव्यानं मुंबई हायकोर्टात प्रोटेस्ट पिटिशन दाखल। 1 मार्चला सुनावणी। अजित पवार गटाचा आज अल्पसंख्याक मेळावा। नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मेळाव्याचं आयोजन। प्रमुख नेते मेळाव्याला उपस्थित राहणार। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। लोकसभेच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महिन्याच्या शेवटी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याचा प्रयत्न। दांडपट्ट्याला राज्यशास्त्र म्हणून घोषित करणार। मुख्यमंत्री शिंदेंकडून लवकरच घोषणा। उद्या आग्र्याच्या किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करणार। सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। शिवडी न्हावा अटल सेतू 14 तास बंद। मुंबई मॅरेथॉनसाठी दुपारी 1 वाजेपर्यंत अटल सेतूवरती वाहनांना बंदी। पुण्याच्या भोरमध्ये राजगड सहकारी साखर कारखाना यंदा बंद ठेवण्याचा निर्णय। नियोजन कोलमडल्यानं कारखाना बंद ठेवण्याचा संचालक मंडळाचा निर्णय। मध्य आणि हार्बर मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी आज मेगा ब्लॉक। ठाणे कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावरती, तर सीएसएमटी ते सुनाभट्टी वांद्रे मार्गावर ब्लॉक। प्रसिद्ध कवी गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार। ज्ञानपीठ निवड समितीकडून नाव जाहीर। विशेष सीबीआय कोर्टाची नेटफ्लिक्सला नोटीस। 23 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या इंद्राणी मुखर्जीवर आधारित मालिकेचं प्रसारण थांबवा। सीबीआयची कोर्टाला आग्रही मागणी। अनुसूचित जाती आयोगाची बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी। टीएमसी समर्थकांकडून महिलांच्या कथित छळा प्रकरणी आयोगाकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडे अहवाल सादर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।